नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडचा उमेदवार हा जनतेच्या मनातला असेल असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिलेत. तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तळा शहरातील बळीचा नाका या चौकात भूमिपूजन केल्यानंतर गोमवेदक विद्यामंदिराच्या समोरील मैदानापर्यंत अजित पवार, सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांची ढोल पथकांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की आगामी निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार असलो तरी राष्ट्रवादीच्या जागा राष्ट्रवादीलाच मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी तळा नगरपंचायतीच्या इमारतीची मागणी केली असता त्याला प्रतिसाद देत लवकर तळा नगरपंचायतीच्या प्रशस्त इमारतीसाठी निधीची तरतूद केली जाईल. तसेच तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न, कनिष्ठ महाविद्यालयाच्या 100% अनुदानाचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह इतर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझ्या तळावासियांना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायची, आज माझ्या तळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पण विविध विनंत्या मला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देखील आमचे चंद्रकांत राऊत, रवींद्र मांडवरकर, कैलास पायगुडे यामध्ये देखील मी लक्ष घालीन, ज्याच्यामध्ये मला ह्याची मदत धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत, त्याची मदत घ्यावी लागेल, तिथं मी त्याला सूचना देईन. परंतु ह्या अडचणी सोडवण्याच्या करता मी तुम्हाला सहकार्य करीन. दुसरी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ आहे, तिथं एकमेव कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्याच्यामध्ये आदिती पण मला सांगत होती की दादा राज्य सरकारचं धोरण आहे, जिथं तालुका त्या तालुक्यात एक तरी आर्ट्स सायन्स कॉमर्सचं ग्रँटेबल कॉलेज असलं पाहिजे. तर हे काही ग्रँटेबल कॉलेज नाहीये. हे साधारण 99 साली सुरू झालेलं आहे. का इतके दिवस राहिलंय? 40% आतापर्यंत याला हे मिळालेलं आहे, अनुदान मिळालेलं आहे. मला तटकरे साहेब पण म्हणत होते की मी याला मार्गदर्शन करत असतो आणि त्यांना जे काही सहकार्य करायचं ते करत असतो. आता इथं 11वी 12वीच्या 8 तुकड्या कार्यरत आहेत, फक्त 2 तुकड्या 100% अनुदानावर आहेत हे, आणि बाकीच्या तुकड्या अंशतः अनुदानावर आहेत. ह्याच्यात नक्की काय झालंय हे रस्तोगी म्हणून आमचे ह्या खात्याचे सचिव आहेत आणि आमचे चंद्रकांत दादा पाटील हे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे आहेत. मी उद्याच्याला नव्या मुंबईत आहे, परवा परत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे शिवनेरीला जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं आम्ही अभिवादन करण्याच्या करता तिथं महाराष्ट्राच्या वतीनं जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तिथं जात असतो. त्यामुळे मी तिथं आहे. 20ला मात्र आमचं अधिवेशन 1 दिवसाचं आम्ही बोलवलेलं आहे. त्यावेळेस किंवा 21ला मी याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल, आदितीने पण तिथं मला आठवण करावी आणि माझा प्रायव्हेट सेक्रेटरी इथं आहे त्यांनी पण मला आठवण करावी. त्या पद्धतीनं ते काम होईल. इतरही कामाच्या बाबतीमध्ये मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये सगळे मिळून व्यवस्थितपणे आम्ही निर्णय घेऊ. योग्य उमेदवार तुम्हाला देण्याचं काम करू. त्याच्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु आजपर्यंत खासदार या नात्याने तटकरे साहेबांनी आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मित्रांनो, शेवटी एक आहे, आमदार म्हणून काम करत असताना तो सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा आमदार असला तर त्या भागामध्ये जास्त विकास होऊ शकतो. त्या भागामध्ये विकासाला निधी पण मिळू शकतो. म्हणजे विरोधी पक्षाला मिळत नाही असा माझा दावा अजिबात नाही. परंतु थोडंसं झुकतं माप आपल्या जवळचा असला तर तिथं मिळतं. आणि त्यामुळं देश पातळीवर तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहेत. त्यांच्या विचाराचाच खासदार आपल्याला तिथं पाठवायचा आणि तो पाठवण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. तुमच्या जो मनात आहे तोच उमेदवार देऊ. पण मी एकत्र बसलेलो नाहीये आणि अजून ही जागा बाबा भाजप कुठल्या जागा लढवणार, शिवसेना कुठल्या जागा लढवणार, राष्ट्रवादी कुठल्या जागा लढवणार. परंतु राष्ट्रवादीने मागे ज्या जागा लढवलेल्या आहेत आणि ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा साधारण राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे. आणि बहुतेक मला त्याच्यामध्ये काही अडचण दिसत नाही. पण मी लगेच जाहीर पण करत नाही, नाहीतर म्हणतील हे जाहीर काही करायला लागला. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या माझ्या मनात काय आहे ते. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.